गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. गेल्या 3-4 लेक्चर्सपासून आपण 4 नंबरचा चॅप्टर जो आहे थर्मोडायनामिक्स, त्या थर्मोडायनामिक्स चॅप्टरविषयी डिस्कस करतो आहे. थर्मोडायनामिक्स चॅप्टर व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, आता त्यातच पुढे जात असताना आपल्याला एक पॉईंट बघायचा या लेक्चरमध्ये, वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम. आता प्रिव्हियसली डिस्कस केल्याप्रमाणे, इफ वी हॅव टू चेंज the volume, then some work have to be done on the system. If we have to increase the volume of system, then work is done by the system on the surrounding, and if the volume get decreased, then work is done by the surrounding on the system. Okay, आता हे जे काही वर्क आहे ते वर्क किती प्रमाणात करावं लागतंय, त्या वर्कसाठी ॲक्च्युअल मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे, ते एक्सप्रेशन कशाप्रमाणे डिराईव्ह केलं जातं, कशा प्रकारे डिराईव्ह केलं जातं, त्या एक्सप्रेशनचा विचार, ते एक्सप्रेशनचं डेरिवेशन या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, डेरिवेशनला सुरुवात करूया. आता वर्क डन आपल्याला सिस्टीमवरती होणारा फाइंड आउट करायचं आहे, किंवा सिस्टीममुळे होणारं वर्क डन फाइंड आउट करायचं आहे, की ज्या वर्क डनमुळं, की ज्या वर्कमुळं सिस्टीमचं व्हॉल्यूम चेंज होणार आहे. ओके, त्यासाठी एक सिस्टीम कन्सिडर करूया. डायग्राममध्ये तुम्हाला एक सिस्टीम दिसते. दॅट सिस्टीम इज इनक्लोज इनसाइड द सिलेंडर. ही जी काही सिस्टीम आहे ही पूर्ण सिस्टीम म्हणजे एक सिम्पली गॅस कन्सिडर करूया. अँड दॅट गॅस इज फिल्ड इनसाइड द सिलेंडर, अँड दॅट सिलेंडर इज फिटेड विथ मासलेस मूवेबल फ्रिक्शनलेस पिस्टन्स ॲज शोन इन फिगर. या डायग्राममध्ये जसं दिसतंय तशा प्रकारे हा कलर जो दिसतोय हा पूर्ण पिस्टन असणार आहे. हा पिस्टन अशा प्रकारे पुढमागं होऊ शकतो. मूवेबल पिस्टन आहे तो. पिस्टन या सर्व सिलेंडरसोबत कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन तिथं प्रेझेंट नसणार आहे, आणि याला कुठल्याही प्रकारचा मास नसणार आहे. अशा प्रकारचा पिस्टन त्या सिलेंडरच्या आतमध्ये फिक्स केलेला आहे, आणि त्या सिलेंडरमध्ये आपली पूर्ण सिस्टीम असणार आहे. सिस्टीममध्ये एक सिम्पली गॅस आपण कन्सिडर करणार, आणि तो जो काही गॅस असणार आहे तो गॅस इनसाइड द सिलेंडर आपण फिलअप करून ठेवलेला आहे, आणि तो फिक्स केला आहे विथ द हेल्प ऑफ पिस्टन, अँड दॅट पिस्टन इज मासलेस, फ्रिक्शनलेस अँड मूवेबल. ओके, अशा प्रकारे हे पूर्ण अरेंजमेंट आपण कन्सिडर करणार आहोत, आणि या अरेंजमेंटचा यूज करूनच, या फिगरचा यूज करूनच आपण हे वर्क डनसाठी जे काही डेरिवेशन आहे ते डेरिवेशन डिराईव्ह करणार आहोत. ओके, मग इथं सिस्टीम आहे आपली गॅस इनसाइड द सिलेंडर, आणि जो काही रिमेनिंग पार्ट आहे इन्क्लुडिंग सिलेंडर, पिस्टन अँड ऑल अदर थिंग्स, दॅट रिमेनिंग पार्ट इज आवर एन्व्हायरमेंट और सिम्पली सराउंडिंग. त्या रिमेनिंग पार्टला आपण सराउंडिंग असं कन्सिडर करणार आहोत. ओके, फिगर आहे सिस्टीम इनक्लोज इन अ सिलेंडरची. एका सिलेंडरमध्ये सिस्टीम इनक्लोज केलेली आहे, ही ती फिगर आहे. ह्याच डायग्रामचा यूज करून आपण हे पूर्ण डेरिवेशन करणार आहोत. कन्सिडरेशन असणार टू डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम. लेट अस कन्सिडर सिस्टीम इनक्लोज इनसाइड द सिलेंडर, and that cylinder is fitted with piston which is massless, movable and frictionless. ओके, एवढे सर्व कन्सिडरेशन्स आपल्याला करावे लागणार आहेत. सपोज हा त्या पिस्टनचा क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे, आणि तो क्रॉस सेक्शनल एरिया आपण कन्सिडर करूया ए. ए इज द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द पिस्टन. पिस्टनचा क्रॉस सेक्शनल एरिया ए कन्सिडर करतोय. लेट A is equal to cross sectional area of piston. पिस्टनचा क्रॉस सेक्शनल एरिया आपण कन्सिडर करतोय ए. ओके, आता सिस्टीम म्हणजे आपल्याकडे गॅस आहे, आणि तो गॅस इनसाइड द सिलेंडर फिक्स केलेला आहे विथ द हेल्प ऑफ पिस्टन. पिस्टनचा यूज करून तो गॅस सिलेंडरच्या आतमध्ये व्यवस्थितपणे ठेवलेला आहे. तर त्या गॅसचा प्रेशर आपण कन्सिडर करूया पी. P is the pressure of gas. आता हा गॅसचा प्रेशर तुम्ही कन्सिडर करू शकता, किंवा त्याला आपण सिस्टीम म्हणूया. प्रेशर ऑफ सिस्टीम अप्लाइड ऑन ए. अप्लाइड ऑन ए. ह्या क्रॉस सेक्शनल एरियावरती सिस्टीममुळं अप्लाय होणारा जो काही प्रेशर आहे तो प्रेशर मी कन्सिडर करतोय पी. क्रॉस सेक्शनल एरिया मी कन्सिडर करतोय ए. ओके, आता तो प्रेशर जर या क्रॉस सेक्शनल एरियावरती अप्लाय होत असेल सिस्टीममुळं, तर बिकॉज ऑफ दॅट प्रेशर
some amount of force is also applied. Some amount of force is also applied on this cross sectional area of piston. या पिस्टनच्या क्रॉस सेक्शनल एरियावरती त्या प्रेशरमुळे काही प्रमाणात फोर्स अप्लाय होणार आहे. समजतंय? आता ऑब्वियसली सिस्टीमकडे काहीतरी प्रेशर आहे, हा पिस्टन मुव्हेबल आहे म्हटल्यानंतर त्या पिस्टनच्या क्रॉस सेक्शनल वरती अप्लाय होणाऱ्या प्रेशरमुळे काहीतरी फोर्स त्या क्रॉस सेक्शनल एरिया ए ह्यावरती अप्लाय होणार आहे आणि तो फोर्स आपण कन्सिडर करूया एफ. एफ इज व्हॉट? एफ इज द फोर्स ड्यू टू प्रेशर P. Force due to pressure P on the cross sectional area A. On the A. F काय आहे? Force due to pressure P on the cross sectional area A. Therefore, F is equal to pressure into area. हे सिंपल एक्सप्रेशन फोर्स साठी आपल्याला मिळणार आहे. P एवढा प्रेशर असेल, तो प्रेशर A एवढ्या एरियावरती जर अप्लाय होत असेल तर बिकॉज ऑफ दॅट प्रेशर अप्लाइड होणारा जो काही फोर्स आहे तो फोर्स आपल्याला मिळतो F इज इक्वल टू P इंटू A. आणि ह्या फोर्सची डायरेक्शन अशा प्रकारे मी इथं दाखवलेली आहे. ह्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय होणार आहे पिस्टनवरती. आता ह्या पिस्टनवरती जर ह्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय होतोय तर त्या फोर्समुळे हा पिस्टन बाहेरच्या डायरेक्शनला मूव्ह होणार आहे आणि गॅस एक्सपांड होण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला गॅस कॉम्प्रेस करून ठेवलाय असं कन्सिडर करूया. गॅस जर कॉम्प्रेस केलेला असेल तर त्या गॅसमुळे अप्लाय होणारा जो काही प्रेशर आहे P, त्या प्रेशरमुळे या क्रॉस सेक्शनल एरियावरती ह्या डायरेक्शनला एक फोर्स अप्लाय होतो आणि तो अप्लाइड फोर्स आपल्याकडे आहे F इज इक्वल टू P इंटू A. अँड बिकॉज ऑफ दॅट फोर्स पिस्टन इज मूव्ह इन धिस डायरेक्शन. आता या डायरेक्शनला काय म्हणता येईल आपल्याला? सपोज लेफ्ट राईट कन्सिडर करूया. इकडे कन्सिडर करतोय राईट, इकडे कन्सिडर करतोय लेफ्ट. मग पिस्टन इज मूव्ह टुवर्ड्स द लेफ्ट. और सिंपली याला आपण आउटवर्ड असंही कन्सिडर करू शकतो. पिस्टन सिलेंडरच्या बाहेर मूव्ह होणार आहे. पिस्टन इज मूव्हिंग आउटवर्ड ड्यू टू द अप्लाइड फोर्स F and that force is given by F is equal to P into A. ओके, इनिशियली पिस्टन या कंडिशनला आहे. सपोज या अप्लाइड फोर्समुळे पिस्टन डिस्प्लेस झालाय बाय अ डिस्टन्स dx. सपोज नंतर पिस्टन या पोझिशनला आलं. इथं मी ती एक पोझिशन कन्सिडर करतोय. या पोझिशनला पिस्टन आलेला आहे. सुरुवातीला पिस्टन इथं होता, आता आला इथं. मग हे जे काही डिस्टन्स असणार आहे, हे डिस्टन्स की ज्या डिस्टन्सने पिस्टन मूव्ह झालाय ड्यू टू द फोर्स F, that distance is considered as dx. Due to this force F, piston is moved by the distance dx. Okay, dx एवढ्या डिस्टन्सने पिस्टन मूव्ह झालाय असं आपण कन्सिडर करतोय बाय द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स F. या F एवढ्या फोर्सने पिस्टन किती मूव्ह झालाय? dx एवढं डिस्टन्स मूव्ह झालाय. मग dx काय आहे? लेट dx be the distance by which piston is moved outward. पिस्टन आउटवर्ड मूव्ह झालाय ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स F आणि ते डिस्टन्स किती आपण कन्सिडर करतोय? dx. मग अप्लाइड फोर्समुळे जर डिस्प्लेसमेंट होत असेल, तर तिथं वर्कही होणार आहे अँड दॅट वर्क डन इज कन्सिडर्ड ॲज dw इज इक्वल टू वर्क डन. स्मॉल वर्क डन आहे, स्मॉल डिस्प्लेसमेंट मी कन्सिडर करतो dx. त्या स्मॉल डिस्प्लेसमेंटसाठी वर्क डनही आपल्याला dw मिळणार आहे, स्मॉल वर्क डन मिळणार आहे. ते वर्क डन मी कन्सिडर करतोय dw. अँड बाय द डेफिनेशन ऑफ वर्क dw इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असणार. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज सिम्पली वर्क डन. ओके, बट अप्लाइड फोर्स इज F इज इक्वल टू PA. मग फोर्स आपल्याला मिळाला आहे P
इंटू ए, फोर्स आपल्याला किती मिळाला आहे, पी इंटू ए, सॉरी सुरुवातीला सिम्बॉल लिहून घेऊया, एफ इंटू डी एक्स. फोर्स किती आहे, एफ, आणि डिस्प्लेसमेंट किती झाली, डी एक्स, कुणाची, पिस्टनची. मग ते वर्क किती मिळालं, डी डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट विच इज इक्वल टू एफ इंटू डी एक्स. बट एफ इज पी इंटू ए, देअरफॉर पी इंटू ए इंटू डी एक्स. आता ही जी काही टर्म आहे ए इंटू डी एक्स, ही जी काही टर्म असणार आहे यालाच आपण म्हणूया चेंज इन व्हॉल्यूम, पी इंटू डी एक्स. याला काय म्हणतोय मी, चेंज इन व्हॉल्यूम म्हणतोय. एरिया इंटू डिस्टन्स थ्रू विच पिस्टन इज मूव कॅन बी कन्सिडर्ड ॲज चेंज इन व्हॉल्यूम. त्याला आपण चेंज इन व्हॉल्यूम असं कन्सिडर करू शकतो. मग जे काही वर्क डन आहे, स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डी व्ही, व्हाय, ॲज ए इंटू डी एक्स इज इक्वल टू डी व्ही. डी व्ही मीन्स चेंज इन व्हॉल्यूम. मग जे काही स्मॉल वर्क डन आहे ते स्मॉल वर्क डन आपल्याला मिळालं डी डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. स्मॉल चेंज डी एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी, पिस्टनच्या डी एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी झालेलं वर्क आपल्याला मिळालं डी डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. ओके, आता सपोज इनिशियल व्हॉल्यूम आपण कन्सिडर करूया व्ही आय. डायग्रामचं काम आपलं संपलेलं आहे जवळपास, डायग्राम रब करतोय. लेट व्ही आय बी द इनिशियल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम आपण कन्सिडर करतोय व्ही आय अँड व्ही एफ बी द फायनल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम आपण कन्सिडर केलं व्ही आय, फायनल व्हॉल्यूम आपण कन्सिडर केलं व्ही एफ. मग चेंज इन व्हॉल्यूम आपल्याला काय मिळणार आहे, व्ही एफ मायनस व्ही आय. आर सिम्पली हे वर्क डन डी व्हीसाठी होतं, हे वर्क डन स्मॉल चेंज इन व्हॉल्यूमसाठी होतं. आता आपल्याला पूर्ण चेंज पाहिजे इनिशियल व्हॉल्यूमपासून फायनल व्हॉल्यूमपर्यंत, तर टोटल वर्क डन, देअरफॉर टोटल वर्क done to change the volume, to change the volume from VI to VF. इनिशियल व्हॉल्यूम VI आहे, फायनल व्हॉल्यूम VF आहे, आणि VI टू VF व्हॉल्यूममध्ये जर चेंज करायचा असेल तर टोटल वर्क डन आपल्याला मिळेल W इज इक्वल टू इंटिग्रेशन VI टू VF डी डब्ल्यू. डी डब्ल्यूचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर ओव्हर लिमिट इनिशियल टू फायनल आपल्याला पूर्ण वर्क डन मिळणार W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू ओव्हर द लिमिट VI टू VF. ओके, बट व्हॉट इज डी डब्ल्यू, मागं आपल्याला डी डब्ल्यू मिळाला ह्या इक्वेशनमध्ये P इंटू डी व्ही. मग वर्क डन आपल्याला मिळतं आहे इंटिग्रेशन V इनिशियल टू V फायनल P इंटू डी व्ही. आता प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. मग W आपल्याला मिळतोय W इज इक्वल टू P इंटिग्रेशन इनिशियल टू फायनल डी व्ही, P इंटिग्रेशन इनिशियल टू फायनल डी व्ही. आणि डी व्हीचं इंटिग्रेशन आपल्याला मिळतंय V. मग P इंटू V, याला लोअर लिमिट आहे इनिशियल VI, अप्पर लिमिट आहे VF. आता लिमिटचे व्हॅल्यू पुट आउट केल्यानंतर जे काही टोटल वर्क डन आहे इन चेंजिंग द व्हॉल्यूम, व्हॉल्यूम पूर्णपणे चेंज करण्यासाठी, इनिशियल व्हॉल्यूमपासून फायनल व्हॉल्यूमला सिस्टीम नेण्यासाठी किंवा सिस्टीमचं व्हॉल्यूम इनिशियलपासून फायनलपर्यंत चेंज करण्यासाठी जे काही टोटल वर्क डन करावं लागणार आहे ते वर्क डन आहे डी डब्ल्यू इज इक्वल टू P अंडर ब्रॅकेट V फायनल मायनस V इनिशियल. लिमिट पुट केलेत सिम्पली इंटिग्रेशनचे, फायनल मायनस इनिशियल, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आपण पुट करतोय. आणि हे जे काही एक्सप्रेशन आपल्याला मिळालंय हे एक्सप्रेशन आहे वर्क डन टू चेंज द व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टम. दिस एक्सप्रेशन गिव्स वर्क डन and that work done is required to change the volume of a system. If we have to change the volume of system, then this much amount of work has to be done on the system, or this much amount of work has to be done by the system. During the compression, this work done on the system, and during the expansion, this work
is done by the system. Okay, and this is our final expression. एकदम सिंपल एक्सप्रेशन आहे. पुन्हा एकदा फास्ट मध्ये बघूया. सपोज ए क्रॉस सेक्शनल एरिया आहे पिस्टनचा, पी आहे प्रेशर, पिस्टनने सिस्टीमला व्यवस्थित प्रेस करून ठेवलंय म्हटल्यानंतर सिस्टीमचा काहीतरी प्रेशर असणार आहे. तो प्रेशर मी पी हा कन्सिडर करतोय. तो प्रेशर अप्लाय होतोय क्रॉस सेक्शनल एरिया ए वरती. जर सिस्टीम क्रॉस सेक्शनल एरिया ए वरती प्रेशर अप्लाय करत असेल तर त्या अप्लाइड प्रेशरमुळे त्या क्रॉस सेक्शनल एरिया ए वरती जो काही फोर्स अप्लाय होणार आहे तो फोर्स आपण कन्सिडर करतो एफ इज इक्वल टू पी इंटू ए. फोर्स प्रेशर इंटू एरिया हा एवढा फोर्स अप्लाय होतोय. आणि त्या पिस्टनवरती जर एवढा फोर्स आउटवर्ड डायरेक्शनला अप्लाय होत असेल तर त्या पिस्टनची डिस्प्लेसमेंट होणार आहे आउटवर्ड डायरेक्शनला. ती डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर केली आहे डी एक्स be the distance by which piston is moves outward due to application of this much amount of force. And if there is a displacement due to the applied force, then some work is done there, and that work is dw is equal to force into displacement. dw का घेतलाय? स्मॉल डिस्प्लेसमेंट होती है, वर्क डन पण आपण स्मॉल कन्सिडर करतोय. f into dx मिळते वर्क डन, आणि f ची व्हॅल्यू p इंटू ए आहे, त्याच्यामुळे वर्क डन आपल्याला मिळते dw इज इक्वल टू पी ए इंटू डी एक्स. बट हे जे काही एक्सप्रेशन आपल्याला मिळालं ह्या एक्सप्रेशनमध्ये ए इंटू डी एक्सला आपण चेंज इन व्हॉल्यूम कन्सिडर करू शकतो. मग स्मॉल वर्क डन आपल्याला मिळते dw इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. नाव जर इनिशियल व्हॉल्यूम आपण कन्सिडर केलं व्ही आय, ज्या व्हॉल्यूमला गॅस एक्सपांड झालाय, फायनल व्हॅल्यूम आपण कन्सिडर केलं व्ही एफ, तर टोटल वर्क डन गॅसला व्ही आय पासून व्ही एफ पर्यंत नेण्यासाठी ते टोटल वर्क डन असतं डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ डी डब्ल्यू. हे इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन और बाय पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ लिमिट्स वी गेट द फायनल एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम. सिस्टीमचं व्हॉल्यूम चेंज करण्यासाठी जे काही वर्क असतं ते वर्क आपल्याला मिळाले डब्ल्यू इज इक्वल टू पी व्ही एफ मायनस व्ही आय. आणि ह्या एक्सप्रेशनमध्ये पी आहे प्रेशर ऑफ अ सिस्टीम, व्ही एफ आहे फायनल व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम, व्ही आय आहे इनिशियल व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम. ओके, यानंतर एक सिंपल कन्सेप्ट बघणार आहोत, कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क. वर्क पॉझिटिव्ह आहे, वर्क निगेटिव्ह आहे असं आपण कधी म्हणणार आहोत बघा. वर्क डन साठी आपल्याला एक्सप्रेशन मिळाले डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू व्ही एफ मायनस व्ही आय. वर्क डन इज गिवन बाय वर्क डन इज गिवन बाय डब्ल्यू इज इक्वल टू पी in bracket Vf minus Vi. Okay, where Vf is the final pressure, final volume, Vi is the initial volume. Okay, याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन कन्सिडर करूया. फर्स्ट कंडिशन कॉम्प्रेशनची. इफ गॅस इज कॉम्प्रेस्ड, गॅस काय होतोय? कॉम्प्रेस होतोय. इफ गॅस इज कॉम्प्रेस्ड देन there is decrease in volume. गॅस कॉम्प्रेस झाला, पिस्टन वरती प्रेशर अप्लाय केलाय, पिस्टन वरती प्रेशर अप्लाय केलाय, पिस्टन इनवर्ड डायरेक्शनला मूव्ह केला, तर गॅस काय होणार आहे? कॉम्प्रेस होणार आहे. त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम कमी होणार आहे. व्हॉल्यूम जर कमी होत असेल तर फायनल व्हॉल्यूम इज लेस दॅन इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम इज लेस दॅन इनिशियल व्हॉल्यूम. आणि हे जे काही एक्सप्रेशन आहे ह्या एक्सप्रेशनमध्ये, ह्या इक्वेशनमध्ये व्ही एफ ची व्हॅल्यू व्ही आय पेक्षा जर कमी असेल, फायनल व्हॉल्यूम जर इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा कमी असेल तर डब्ल्यू इज निगेटिव्ह. बरोबर, निगेटिव्हच असणार. हा जो काही पूर्ण ब्रॅकेट आहे, हा जो काही डिफरन्स आहे हा आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे. ओके, मग तुम्ही सांगू शकता इफ गॅस इज कॉम्प्रेस देअर इज डिक्रीज इन व्हॉल्यूम or final volume is less than initial volume, and because of that work done is negative. Hence during the compression of gas the work done is negative, or the work done by the gas is negative. Okay, मग याच्यावरून सिंपल स्टेटमेंट लिहू शकता. ड्यूरिंग the compression of gas, during the compression of gas
वर्क डन बाय द गॅस इज निगेटिव्ह. ही झाली निगेटिव्ह वर्क डनची कन्सेप्ट ऑफ निगेटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क कधी कन्सिडर करणार, गॅस जर कॉम्प्रेस होत असेल तर ते वर्क असणार निगेटिव्ह. ऑर यालाच आपण म्हणू शकतो वर्क डन ऑन द सिस्टीम. सिस्टीमवरती वर्क होत आहे ते वर्क निगेटिव्ह असतं. वर्क डन बाय द सिस्टीम पॉझिटिव्ह असतं. याच्या अगोदर साइन कन्व्हेन्शन आपण बघितलेले आहे. सेकंड कन्सिडरेशन, सेकंड कंडिशन कन्सिडर करूया. इफ गॅस इज एक्सपांडिंग और सिस्टीम इज एक्सपांडिंग. सिस्टीम जर एक्सपांड होत असेल, देयर इज एक्सपांड होतीये इन्क्रीज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे सिस्टीमचं. इन दॅट केस व्ही फायनल इज ग्रेटर दॅन व्ही इनिशियल अँड डब्ल्यू इज पॉझिटिव्ह. डब्ल्यू काय मिळतोय, पॉझिटिव्ह मिळतोय. मग तुम्ही सांगू शकता ड्युरिंग द एक्सपान्शन ऑफ गॅस or simply system, during the expansion of gas or simply system, work done by the gas is positive. Work done by the gas is positive. ही झाली कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह वर्क डन. या दोन कन्सेप्ट समजून घ्यायला एकदम सिंपल आहे. गॅस जर कॉम्प्रेस होत असेल तर ह्या इक्वेशनमध्ये फायनल व्हॉल्यूम हे लेस असणार आहे इनिशियल व्हॉल्यूमपेक्षा. डब्ल्यूची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे. मग ते वर्क डन आपण निगेटिव्ह कन्सिडर करणार आहोत. गॅस जर एक्सपांड होत असेल, व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल तर व्ही एफची व्हॅल्यू ग्रेटर असणार आहे ॲज कम्पेअर टू व्ही आय आणि डब्ल्यूची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण वर्क डनसाठी एक्सप्रेशन व्यवस्थितपणे फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्कच्या ज्या काही कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क, त्या कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके.